नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असं कधी घडले का, की अगदी 100% होणारे काम शेवटच्या क्षणी येऊन अडकले किंवा तुम्ही खूप मेहनत करताय, पण नशिबाची साथ न मिळाल्यामुळे प्रत्येक गोष्टीत अपयश किंवा उशीर होतोय. जर तुमची रास तुळा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या टर्निंग पॉईंटची सुरुवात ठरू शकतो. ग्रहांचे सेनापती, ऊर्जा आणि साहसाचे कारक मंगळदेव आता आपले स्थान बदलून वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आगामी 2 ऑगस्ट 2026 पर्यंत याच राशीत राहणार आहेत. तुळा राशीच्या लोकांसाठी मंगळाचा हा बदल अत्यंत महत्त्वपूर्ण आणि काही बाबतीत अतिशय चमत्कारी ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की तुमच्या करिअरवर, पैशावर, तुमच्या कौटुंबिक आयुष्यावर आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन ज्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत काही महाउपाय जे तुमचे भाग्य बदलू शकतात. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग सुरू करूया. ज्योतिषशास्त्रानुसार तुळा राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर तुमच्या कुंडलीच्या 8व्या भावात 8th हाऊसमध्ये होत आहे. सामान्यतः कुंडलीतलं 8वं घर हे गुप्त गोष्टी, अचानक होणारे बदल, अडथळे आणि संकटाचं मानलं जातं. पण जेव्हा मंगळासारखा ऊर्जावान ग्रह येथे येतो तेव्हा तो नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करतो. गेल्या काही महिन्यांचा किंवा वर्षाचा विचार केला तर अनेक तुळा राशीच्या जातकांना असं वाटत होतं की त्यांचं आयुष्य एका ठिकाणी थांबलंय. काही लोकांची नोकरी सुटली असेल, काहींचा चांगला चालणारा व्यवसाय अचानक ठप्प झाला असेल, तर काहींना नवीन कामाची सुरुवात करता येत नसेल. पण आता मंगळदेव या सर्व थांबलेल्या गोष्टींना प्रचंड गती देणार आहे. जी कामे वर्षानुवर्षे रखडली होती ती आता अचानक मार्गाला लागतील. तुमच्या मनातील भीती आणि नैराश्य दूर होऊन एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. जर तुमची नोकरी गेली असेल तर या काळात तुम्हाला पुन्हा एकदा नवीन आणि चांगल्या संधी चालून येतील. फक्त तुम्हाला आळस सोडून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे पैसा आणि संपत्ती. 8व्या घरात मंगळाचे असणे आर्थिक बाबतीत खूप मोठे आणि अचानक बदल घडवून आणते. पहिली महत्त्वाची गोष्ट, जर तुमचे पैसे कुठे अडकले असेल, उदाहरण तुम्ही कोणाला उधार दिला असेल आणि तो व्यक्ती पैसे परत करायला टाळाटाळ करत असेल किंवा एखाद्या सरकारी कामात किंवा बिझनेस डीलमध्ये तुमचे पेमेंट अडकले असेल, तर या गोचर काळात 2 ऑगस्ट 2026 पर्यंत तो पैसा परत मिळण्याची मजबूत शक्यता आहे. तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे पैतृक संपत्ती. जर तुमच्या कुटुंबात जमिनीवरून, घरावरून किंवा कोणत्याही वडिलोपार्जित संपत्तीवर वाद सुरू असतील, कोर्ट कचेरी सुरू असेल, तर आता परिस्थिती तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. अचानक तुम्हाला वारसा हक्काने किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, त्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 8वे घर हे मानवी मनाच्या अंतरंग खोलीचे आणि कुपितांचे घर आहे. त्यामुळे हा काळ संशोधक, वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्ण काळ ठरणार आहे. जर तुम्ही PhD करत असाल किंवा एखाद्या विषयावर सखोल अभ्यास करत असाल, तर तुमची बुद्धी आणि एकाग्रता या काळात शिखरावर असेल. तुम्ही नवीन शोध लावू शकाल. या व्यतिरिक्त ज्या लोकांना अध्यात्म, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र किंवा तंत्रमंत्र विज्ञानात रस आहे, त्यांच्यासाठी हा काळ अंतर्ज्ञान वाढवणारा आहे. तुम्हाला गूढ गोष्टीचे ज्ञान सहज प्राप्त होईल. जर तुम्ही ध्यान किंवा साधना करत असाल, तर तुम्हाला या काळात अत्यंत सकारात्मक आणि अलौकिक अनुभव येऊ शकतात. आतापर्यंत आपण सकारात्मक गोष्टी पाहिल्या, पण मंगळदेव इथे तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी देखील देत आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मंगळाची दृष्टी तुमच्या कुंडलीतील 2ऱ्या घरावर म्हणजेच वाणी आणि धनसंचय करणाऱ्या स्थानावर पडत आहे. याचा सरळ अर्थ असा की या काळात तुमच्या स्वभावात थोडा चिडचिडापणा किंवा उग्रपणा येऊ शकतो. तुम्ही सत्य बोलण्याच्या नादात समोरच्याला अशा काही गोष्टी बोलून जाल ज्यामुळे तुमचे जवळचे संबंध बिघडू शकतात. म्हणूनच आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. घरात किंवा ऑफिसमध्ये वादविवाद टाळा. पण काळजी करू नका, याच दृष्टीमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. जर तुमच्यावर जुने कर्ज किंवा लोन असेल आणि तुम्ही ते फेडू शकत नव्हता, तर या काळात तुमची आर्थिक आवक वाढल्यामुळे तुम्ही ते कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा नातेवाईकामध्ये एखादे मांगलिक कार्य जसे की लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा मुंडन टाळण्याचे किंवा पार पाडण्याचे मजबूत योग आहेत. यामुळे घरातील वातावरण उत्साहाचे राहील. नोकरी आणि व्यवसायाबाबत मंगळ तुम्हाला नवीन मार्ग दाखवणार आहे. जर तुम्ही फक्त एकाच नोकरीवर अवलंबून असाल, तर या गोचर काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त साधन तयार होतील. उदाहरण, तुम्हाला एखादे पार्ट टाइम कामाची ऑफर येऊ शकते किंवा तुम्ही नोकरी सांभाळून एखादे लहान साईड बिझनेस करू शकता. विशेषतः जे लोक डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, IT सेक्टर, ट्रॅव्हल अँड टुरिझम
किंवा लॉजिस्टिक वाहतूक क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधीचा असेल. तुमचे नेटवर्क वाढेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या साहसामुळे आणि कठोर मेहनतीमुळे यश नक्की मिळेल. आता पाहूया तुमचे लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन. ज्या तुला राशीच्या तरुण तरुणींचे विवाह काही ना काही कारणास्तव ठरत नव्हते किंवा स्थळी येऊन लग्न मोडत होते, त्यांच्यासाठी ही वेळ अतिशय शुभ आहे. 2 ऑगस्ट 2026 पूर्वी तुमच्या विवाहाचे प्रबळ योग बनत आहेत. जे लोक आधीच विवाहित आहेत त्यांच्या नात्यातील दुरावा संपूर्ण प्रेम आणि जवळीक वाढेल. पती पत्नीमधील समजूतदारपणा वाढेल. पण हो, एक छोटीशी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची या काळात विशेष काळजी घ्या. त्यांना उष्णतेचे त्रास, डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्यांच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे शुभ फळ मिळवण्यासाठी काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत. या गोचर काळात तुला राशीच्या लोकांनी खालील उपाय नक्की करावेत. तुला राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः या मंत्राची एक माळ 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आकर्षण वाढेल. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण. मंगळाच्या नकारात्मक ऊर्जेला शांत करण्यासाठी दररोज हनुमान चालीसाचे पठण करा. जर शत्रूंचा किंवा कर्जाचा त्रास जास्त असेल तो बजरंग बाण किंवा सुंदरीकांडचा पाठ करणे अत्यंत फलदायी ठरेल. दर मंगळवारी उपवास ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणावर 2 लाल गुलाब अर्पण करा आणि कपाळावर शेंदूर लावा. शेवटी एकच लक्षात ठेवा, ग्रह आपल्या दिशा दाखवतात, ऊर्जा देतात, पण कठोर मेहनतीशिवाय कोणतेही भाग्य बदलत नाही. मंगळ देवाची ही सकारात्मक ऊर्जा सोबत घ्या, मेहनत करा आणि आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या तुळा राशी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हनुमान, जय श्रीराम.